शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळ असलेल्या मुलींच्या एका खासगी वसतिगृहामध्ये जादूटोणा सदृश प्रकार घडत असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे। यामुळे संपूर्ण शिरपूरमध्ये खळबळ माजली आहे। एका खासगी मुलींच्या वसतिगृहातील रूममध्ये राहणाऱ्या एका परप्रांतीय मुलीद्वारे जादूटोणा सदृश प्रकार करण्यात आले असून ती फरार झाली आहे। दरम्यान पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली आहे। शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात हे वसतिगृह असून काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ही संशयित मुलगी राहायला आली होती। ती राजस्थानची रहिवासी आहे। शिरपूर शहरातील एका जेई क्लासमध्ये शिकवण्यासाठी नियुक्ती झाल्याने मी इकडे राहण्यासाठी आले आहे असे तिने सांगितले होते। दरम्यान तिच्या रूममधील मुलींच्या म्हणण्यानुसार रात्री सर्व मुली झोपल्यानंतर ती मुलगी बॅगेमधून चित्रविचित्र आकृत्या असलेले कागद काढायची आणि अगम्य भाषेमध्ये काहीतरी पुटपुटत असायची। त्यानंतर रूममधील मुलींजवळ जाऊन त्यांना स्पर्श करत असल्याचा ह्या मुलींच्या लक्षात आलं व त्यांनी तिला जाब विचारला। यावेळी घाबरलेल्या त्या संशयित मुलीने रूममधून पळ काढला। दरम्यान याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी यांनी हॉस्टेलमध्ये दाखल होत या प्रकाराची माहिती मिळवली व त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला। मात्र ती वेगवेगळे उत्तरे देत होती। तिचा खरा पत्ता तसेच ती नेमक्या कोणत्या उद्देशाने शिरपूरला आली होती, त्या तांत्रिक क्रिया ती कशासाठी करत होती, या सर्व प्रकारात तिला कोणाचे सहकार्य मिळत होते, तिने तिचा खरा पत्ता दिला की नाही असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। हिंदू राष्ट्र सेनेतर्फे प्रशासनाला या प्रकरणी निवेदन देऊन सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच विशिष्ट उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे। या प्रकाराबाबत सोशल मीडियाच्या काही बड्या हँडल्सवर माहिती टाकण्यात आली असून या हँडल्सद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध पदाधिकाऱ्यांना टॅग करण्यात आले आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले असून पोलिसांनी संबंधित वसतिगृहाला भेट दिली असून मुलींशी चर्चा केली। तसेच संशयित मुलीचा शोध घेणे सुरू आहे।